हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो. तर सकाळी सकाळी आम्ही 6 वाजता कुठे चाललो तर तुम्हाला सांगते. तर आम्ही चाललो आहे थोडीशी शॉपिंग करायला. तर इथे आम्ही जालन्यामध्ये एका हॉटेलमध्ये आलो. तिथं सकाळी नाश्ता वगैरे केला करायचा होता. खूप भूक लागली होती. तर दोघींनी डब्बा आणला होता. तर आम्हाला थोडासा उशीर झाला त्याच्यामुळे आम्ही आणला नाही. तर त्या बटाट्याची भाजी चपात्या आणल्या होत्या आणि याच्यानंतर आम्ही लगेच निघालो. तर हे दिसते तुम्हाला जालन्यामधल्या नथू म्हणून वासुदेव हे दुकान. तर हे होलसेल आहे. तर इथे आम्हाला थोडीशी शॉपिंग करायची होती. तर एकटीनंच मिळून तर आम्ही 4 जणी मिळून म्हणजे 4 जणांची फॅमिली मिळून आम्ही या दुकानामध्ये आलो. आणि इथे आम्हाला काय कपड्याची खरेदी करायची होती. तर सगळे म्हणत होते इकडे खूप होलसेलमध्ये स्वस्त भेटते म्हणून आम्ही ते सगळे ड्रेस वगैरे बघत होतो. तर उन्हाळ्यामध्ये थोडंसं काहीतरी बाहेर फिरायला थोडंसं एखादा दिवस छान वाटते. तर इथे आम्ही काही साड्या घेतल्या. तर डेली यूजसाठी साड्या घेतल्या. तर इथे आम्ही एक डझन सगळ्यांना टॉप खरेदी केली. आणि ही साडी जी होती ती सगळ्यांना आवडली. तर त्यांनी म्हणाले 50 साड्या घ्यायच्या 50 साड्या घ्यायच्या दुकान मांडायचं काय. तर त्याच्यामुळे आम्ही घेतलं नाही. खाली म्हणून लागले ते खाली आहेत पण खाली का आम्हाला मिळालं नाही. त्याच्यानंतर थोडंसं काही बाहेर बसलो. थोडंसं त्यांची शॉपिंग सुरू होती. त्याच्यामुळे थोडीशी बाहेर बसते मी. डोकं खूप दुखत होतं. आणि याच्यानंतर आम्ही दुसऱ्या सागर दुकानामध्ये गेलो आणि तिथे मुलांना कपडे घ्यायचे होते. तर आम्हाला काय नाही फक्त पर्स बघायची होती. तर खूप भारी होते तिथं पर्स. पण किंमत पाहून अशी खूप झाली. एका पर्सची किंमत 2000 3000. तर त्याच्यामुळे आम्ही काही त्याला हात लावला नाही. पण खूप छान होत्या. तर हे बघू शकता इतके छान छान पर्स होत्या. आणि याच्यानंतर शशांक यशला आम्हाला बच्चे मंडळीला सगळ्यांना कपडे घ्यायचे होते. तर इथं पण या दुकानामध्ये खूप महाग होते. तर इथे लिफ्ट होती. तर मुलांना सर खालीवर पाळी करत होते. त्यांना खूप मजा लागली त्याच्यामध्ये. यशला हा ड्रेस आवडला. यश कधीच असं शर्ट वगैरे कधीच त्याने वापरलं नाही. पण यावेळेस हा शर्ट खूप आवडला. कारण कपडा वगैरे पातळ होता असा आणि त्याला जाड कपडे घालायला अजिबात आवडत नाही. तर त्याला खूप आवडला हा ड्रेस. तर चला ड्रेसची किंमत पण खूप होती पण त्याला आवडला त्याच्यामुळे सरांनी घेतला त्याला ड्रेस. आणि याच्याने इतकं ऊन होतं ना, भूक पण खूप लागली आणि डोकं पण इतकं दुखू लागलं. पण मुलं काय दुकानाच्या बाहेर यायला तयारच नव्हते. तर चला आता दुसरीकडे काही बघूया आपण. तर आम्हाला यायला संध्याकाळ झाली. खूप उशीर झाला. त्याच्यानंतर बघू काहीतरी खायला. याच्यानंतर आम्हाला रात्रीचे 7-8 वाजले होते. तर याच्यानंतर आलो तर आम्ही डीमार्टमध्ये. तर इथे आलो डीमार्टमध्ये थोडंसं किराणा वगैरे घ्यायचा होता. तर मी काय केलं कपड्यामध्ये थोडी कंजूसी केली होती. एवढे कपडे काय करायचे. पण सगळी जी कंजूसी केली होती ना ती किराणा इतका भरला. किराणा खूप झाला आमचा. तर त्याच्यामुळे हे बघू शकता ट्रॉली. तर लेकरांनी ज्याची त्याची शॉपिंग केली. जे लागतं शाळेचं ते सगळं त्याने घेतली. आणि अशामुळं खूप खर्च झाला आहे. आणि काय आम्हाला ही ट्रीप काय स्वस्तात पडली नाही. तर अशामुळे मी थोडंसं गाडीवाला या घर से कचरा निकालो असं म्हणलं होतं. हिला फोटो काढ म्हणलं होतं माझा. आणि अशा प्रकारे आमची सगळी शॉपिंग झाली. आणि यायला उशीर झाला थोडासा. जालन्याच्या पलीकडे एक धाबा होता. तर तिथे आम्ही जेवण केलं सगळ्यांनी संध्याकाळचं. मस्तपैकी अशी पनीर टिक्का भाजी एक नंबर होती त्या हॉटेलची. पनीर टिक्का आणि तंदुरी खूप छान होती तिथली भाजी. तर जेवण वगैरे केले आम्ही आणि परत निघालो. तिथं बाजा वगैरे टाकले होते त्याच्यावर बसून जेवायचं होतं. पण पाय वगैरे असे खूप प्रवासाने सुजले होते. तर त्याच्यामुळे आम्ही खुर्च्यावर वगैरे बसलो आणि जेवण भरपूर केलं. आणि यायला उशीर झाला. यायला आम्हाला रात्रीचे 12 वाजले. आणि ते यश खूप थकला आणि शशांकची पण तब्येत ठीक नव्हती. पाय सुजला त्याचा चालून थोडंसं का ते सायकल खेळताना लागलं. आणि काल सगळं जालना फिरल्यासारखं फिरलो तर आम्ही दुकानं. तर त्याच्यामुळे थोडंसं पायाला त्याला जास्त थोडंसं लोड आला. तर पाय वगैरे दुखत होता आणि सर्दी खोकला त्याला थंड खाल्लं ना की सहन होत नाही. तर त्याच्यामुळे त्याची तब्येत ठीक नव्हती आणि मला पण खूप थकवा आला. आता आलं फ्रेश झाले. तर चला व्हिडिओला इथे स्टॉप करते. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा.